48च्या 48 येणार. का नाही येणार? आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हा 40 पेक्षा अधिक जागा या एकट्या महाराष्ट्राने जर त्यांना दिल्या असतील तर 48 जागा महाराष्ट्राने त्यांच्या कमी केल्यानंतर यांचं घोडं खेचर हे दिल्लीत पोहोचतं कसं तेच मी यावेळेला बघतो. तुम्हाला जो वाटतो या अश्वमेधाचा घोडा, तो अश्वमेधाचा घोडा नाहीये, ते गाढव आहे, खेचर आहे. आणि आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती स्वार झाला असाल, पण 4 तारखेला जेव्हा ही जनता तुमची जागा दाखवेल तेव्हा हीच खेचरं तुम्हाला लाथा मारायला सुरुवात केल्याशिवाय राहणार नाही. आज सगळी त्यांची पापं लपवायला तुमच्या सोबत आलेले आहेत, येऊ द्यात. पण उद्याचा दिवस हा आमचा आहे. 4 जून हा निष्ठावंतांचा आहे. 4 जून हा लोकशाहीच्या विजयाचा आहे. आणि तुमचा जो काही भेदभाव चाललेला आहे, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, आमचा गुजरातबद्दल काही वैर आहे अशातला भाग नाही. गुजरात सुद्धा आमचाच आहे. आणि आज सर्वांच्या समोर सांगतो की उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला दिल्याशिवाय राहणार नाही, हे माझं जाहीर वचन आहे. पण गुजरातला देत असताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडातला घास काढून जो गुजरातला भरवताय तो हात आम्ही जागेवर ठेवणार नाही, अजिबात नाही. महाराष्ट्र आपला हक्क तिकडे सोडणार नाही. ठीक आहे, तुम्ही आलात, या प्रेमाने आलिंगन द्याल, आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ. पण जर पाठीत वार कराल तर वाघ नखं कशी दिसतात, काढता येतात, हे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत वार केलेला आहात. ही महाराष्ट्राची वाघ नखं आता बाहेर आलेली आहेत. तुमची ती मुनगट्टी वाऱ्यांनी उगाच जी काही सरकारी खर्चात न केली होती ना वारी, वाघ नखं आणतो वाघ नखं, अरे स्वतःची नखं कापली. काय मुनगट्टीवार म्हणजे महाराष्ट्राचं एवढं दुर्दैव हे आजपर्यंत मी तरी कधी पाहिलं नाहीये. आपले म्हणे ते काहीतरी सांस्कृतिक मंत्री आहेत, हो ना? काय संस्कृती यांची? जो महाराष्ट्र जिजामातेला मानतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री ही माते समान हे आम्हाला शिकवलेलं आहे, तिकडे तुमचा हा करंटा नालायक मुनगट्टीवार सारखा मंत्री मोदीजींच्या सभेत, मोदीजींच्या व्यासपीठावरून बहीण भावाच्या संबंधावरून एवढा गलिच्छ बोललेला आहे. मी जर तुमच्या जागी असतो त्याला लाथ घालून हाकलून दिला असता, जसं एकाला मी काढून टाकलं असतं. गेट आउट. माझ्या राज्यात माझ्या सरकारमध्ये महिलांचा अपमान मी सहन करणार नाही. आणि मी ते करून दाखवलं होतं. एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर मी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. तुम्ही त्याला घेतलात आणि डोक्यावरती बसवलात, पुन्हा मंत्री केलात. मग हीच जर तुमची चाल असेल तर मग तुम्ही विचार करायचा आहे. हे सरकार पाडायचं म्हणजे पाडायचंच, हे तर ही शपथ घेतलीच पाहिजे. पण एक विचार करून बघा, समजा असं धरून चला की दुर्दैवाने मोदी सरकार परत आलं तर कर्नाटकामधला तो पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा, ऐकलत ना नाव? काय त्याचे प्रताप? बलात्कारी माणूस, महिलांना छळणारा माणूस, त्यांचे व्हिडिओ काढणारा माणूस. आज परिस्थिती अशी आहे की त्याच्या विभागामधल्या सगळ्या महिला आणि सगळे पुरुष हे सगळे असे भयभीत झाले, कोण कोणाबरोबर संबंध हेच कळत नाही. अनेक महिला घरदार सोडून गेलेल्या आहेत आणि प्रज्वल रेवण्णा पळून गेला. मोदींनी स्वतः सभेमध्ये सांगितलंय, या प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला म्हणजे मोदींना मत. मग हे जर का जाहीर सभेतलं त्यांचं भाषण असेल आणि समजा मोदी सरकार परत आलं आणि प्रज्वल रेवण्णा तुमचे महिला आणि बाल कल्याण मंत्री झाले देशाचे, तर काय होईल? चालतील तुम्हाला? ही भाजपची संस्कृती म्हणजे हिंदुत्व नाहीये. भाजपचा विचार म्हणजे देशाची घटना नाहीये. यांचे जे नड्डा बोलले, प्रदेशाध्यक्ष, आपले पक्षाध्यक्ष, की देशामध्ये एकच पक्ष शिल्लक राहील, हे केवढा घातक विचार आहे. हे सगळे जे आहेत संघवाले, हे स्वातंत्र्यानंतर काही काळ तिरंगा झेंडा सुद्धा त्यांच्या कार्यालयावरती फडकत नव्हते. मग त्यांची ती जी काय घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान, त्यांना तेच करायचंय.
एक निशाण म्हणजे भाजपचा फडका नाही, तो माझ्या भारत मातेचा तिरंगा झेंडा आहे. एक विधान म्हणजे तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांनी लिहिलेलं विधान नसेल, तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि तेच संविधान असेल. आणि एक प्रधान म्हणजे मोदीजी नाही, 140 कोटी जनतेमधला कोणी जो जनता ठरवेल तो प्रधान असेल.